हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवतोय झणझणीत अशी पाणीपुरी. त्यासाठी आपण गोड पाणी, तिखट पाणी आणि सारण कसं बनवायचे ते व्यवस्थित बघूया. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये पाव किलो खजूर, थोडा गूळ आणि थोडी चिंच असं एकत्र करून त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते उकळून घेऊ. त्यानंतर उकळलेलं पाणी अशा प्रकारे चाळणीत टाकूया आणि गाळून घेऊया. आता ते थोडं स्मॅश करून घेऊ. व्यवस्थित स्मॅश करून घेतल्यानंतर उरलेला जो चौथा असेल तो पुन्हा आपण कढईत टाकूया आणि त्यामध्ये थोडं पाणी घालूया. आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा उकळी काढून ते गाळून घेऊया. अशा प्रकारे पुन्हा एकदा व्यवस्थित स्मॅश करून घेऊ. आता या पाण्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडे मीठ टाकून घेऊ आणि तयार आहे आपलं गोड पाणी. पाणीपुरीसाठी आपण थोडे मूग शिजवून घेतले आहेत आणि बटाटे देखील शिजवून घेतले आहेत. आता हे बटाटे व्यवस्थित सोलून स्मॅश करून घेऊ. शिजवलेल्या वाटाण्यामध्ये थोडा बटाटा टाकून तो व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता तो एका भांड्यात काढून त्यामध्ये मीठ आणि थोडी कोथिंबीर टाकून बाजूला ठेवून देऊ. आता आपण तिखट पाणी करायला घेऊ. त्यासाठी आपण पुदिना, मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण घेतले आहे. आवडीनुसार आपण मिरची कमी देखील करू शकतो. आता ती पेस्ट आपण ह्या पाण्यामध्ये ओतूया. तर तयार आहे आपलं तिखट पाणी. या पाण्यामध्ये थोडं मीठ, चाट मसाला आणि जिरा पावडर घालूया. आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ. तर तयार आहे आपली चविष्ट, खमंग अशी, स्वादिष्ट अशी पाणीपुरी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. चविष्ट खा, निरोगी राहा. तर पुन्हा भेटूया नव्या चवीसोबत. थँक्यू.